नमस्कार, मी परमदास जाधव. मी मनखेड बाजाराहून घरी जात असताना मला वाटत हे लहानले मुले होळीनंतर जो भाग म्हणजे पैसे मागतात ते मी बघत आहे. तर ते सकाळपासून इथे थांबलेले आहेत. ते प्रत्येक गाडी थांबवता आणि त्यांना जे द्यायचे ते पैसे देतात. म्हणजे ते इकडं कसं ग्रामीण भागात रूढी परंपरा म्हणजे ते वर्षानुवर्ष ते माणसं करत आले. म्हणजे होळी आली की ते रस्त्याला फाक धरतातच. त्याने कोणी काही बोलत नाही. म्हणजे ती परंपराच आहे एक. आता बघा तो माणूस आलाय. त्यांनी पैसे दिले पण मग त्यांच्याकडे सुट्टी नाही. ग्रामीण भागात असं चालतंय. म्हणजे ह्या जागेवर कोणी पण राहू शकते. पैसे देताच ते सकाळपासून आहेत. आतापर्यंत त्याने 100-200 रुपये केले असतील. तुम्ही आता बघत आहेत किती गाड्या आल्या, मोटरसायकली. पण ते काही बोलत नाही. देऊन देता पैसे. दिलं का नाही पैसे? अरे रबेर ते दिलं. नित्या काय दिलं? ही येडी आहे. त्यांच्याकडून हे पैसे घेतलेले आहेत. ते घेतले पण त्याने ते जास्त दिले पोरांनी. ते लहानले असल्या कारणाने त्यांना हिशोब जमला नाही. 100 रुपये दिले पण त्यांनी जास्त देऊन दिले. आता बघा अजून पोरं आले. जायचं माईक तट घेऊन जा. आताच घेऊन जाय ना. गेला आता. दिना एकच दे. दिना 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 दिना. तो खिजाता तो तटत राहे. ते पोरं पैसे देत नाही. दरवर्षी होळीला रंगपंचमीपर्यंत असं चालत राहते. ज्यांनी पैसे नाही दिलं मग त्याला ते रंग लावतात ते पोरं. आता परत दुसरी एक गाडी आली. गावोगावी हा असंच चालत राहतं. चालू आहे. आज होळीचा सण आहे. आजपासून नाही मी तसा थांबलोय.
ते रंग लावतात. पैसे देतात पण काही काही माणसे एक एक राहतात ते देत नाही. आता कमी झाले. पहिले तर मोठे माणसं सुद्धा राहायचे, भाग धरायचे, लोकांकडून पैसे घ्यायचे, जो गाडीवाला आला त्याच्याकडून. ते चालतंय तसंच पूर्वीपासून ते लोक करता म्हणून त्यांना बघून आता पोरं सुद्धा करतात.